मला तर माहितच आहे आपल्या डॉगेश बायला आपण रस्त्यावर उचलून आणलाय, त्यामुळे याच्या अंगावरचे केस वगैरे बऱ्यापैकी गेलेले आणि हा अंग पण बऱ्यापैकी खाजवायचा आणि त्याच्या अंगावरती जखमा पण बऱ्यापैकी झालेल्या. मग काय काढली गाडी आणि लगेच गेलो आपण वारंग्याला, कारण आपल्या गावामध्ये जनावरांचे वगैरे औषध भेटत नाहीत, त्यामुळे आपण गेलतो वारंग्याला. ज्यांनी आपला पहिला व्हिडिओ बघितला त्यांना तर माहितच असेल, भारत पशु औषधालय व पशु खाद्य केंद्रावर सगळं काय भेटतंय. आणि तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा. या भावाकडनं आपण डॉगेश बायसाठी एक इंजेक्शन घेतलं आणि त्याचबरोबर एक गळ्यातला पट्टा पण घेतला. आणि हे आहेत बघा आपले वारंग्यातले फेमस डॉक्टर. तुम्हाला जनावरांमध्ये काय पण प्रॉब्लेम असू द्या, यांना लगेच कॉन्टॅक्ट करायचा. एका कॉलवर तुम्हाला पाहिजे तिथे हजर होतील. जाता जाता डॉक्टरकडनं एक कॅल्शियमची हड्डी घेतली आपल्या डॉगेश बायसाठी. त्यानंतर आपल्या शेडवरती लावायला एक फोकस घेतला आपण. त्यानंतर दुपारचा आपल्या कोंबड्यांना काकडे वगैरे कापून खायला टाकली. तुम्हाला तर माहितच आहे, काकडे आपण जास्त प्रमाणात शेडवरती आणून ठेवल्या. काकडे वगैरे खायला टाकले आणि त्यानंतर आपण हे बदकांसाठी पाण्याच केलं, त्याच्यातलं पाणी काढून घेतलं. आणि कोंबड्यांचं खाद्य वगैरे तुम्हाला लागत असेल तर या भावाला लगेच फोन करून घ्या. आणि यांचा नंबर काही स्क्रीनवरती देत नाही, कारण या बोर्डवरती यांचा नंबर आहे बघा. भावाला लगेच फोन करा आणि तुम्हाला लागते तेवढं खाद्य घेऊन जा. त्यानंतर आज आपल्या शेडवरती एक कोंबडा आणि 3 कोंबड्या नवीन आणल्यात बघा. यांची हाईट जास्त आहे आणि यांना दगडामध्ये राहायची सवय नाही, त्यामुळे जरा इकडे तिकडे कोंबडा व्हायला लागला असा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.